महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. तर मंडळी, आता या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये कदाचित आपण तुमच्या बऱ्याचशा वेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असं म्हणूया. थोडंसं आपण अजून त्याच प्रश्नांना घेऊन अजून खोलवर जाऊया की भैया आम्हाला एक गोष्ट सांगा की आता प्रदर्शनामध्ये जायचं, तसं म्हणायला गेलं तर प्रदर्शनात आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतोय, सोपं काम नाही आहे. प्रदर्शनामध्ये जाऊन कधी कधी पाहिले एखादं खोंड किंवा कालवड किंवा ती गाय कधी कधी नीट उभी नाही राहत किंवा प्रदर्शनामध्ये निवड प्रक्रिया तिची चालू असती, पंच तिच्यावरती मार्किंग करत असतात, ती नीट उभी नाही राहिली तर कदाचित तिच्यामध्ये तो गुण असू शकतो, मार्क एखाद्या शरीराचा अवयव जेव्हा त्याच्यात मार्क केला जातो, पण कदाचित तिच्या न थांबण्यामुळं नीट न थांबण्यामुळं कदाचित तो मार्क परीक्षकाच्या नजरेतून जाऊ शकतो. मग प्रदर्शनामध्ये नेण्यासाठी जसं वर्षभर तिचं खुराक असेल, वैरण असेल, पण तिचं उभं राहणं किंवा तिने मालकाच्या आज्ञेत राहणं, कालवड खोंड किंवा वळवणी, कसं हे करावं लागतं ह्या गोष्टीसाठी? खरं तर हा चांगला प्रश्न आहे. गायींना घरीच सवय लावली पाहिजे, त्यांना जे करून ती प्रदर्शनात गेल्यावरती एकदम स्टेबल उभी राहील. असं व्हायला नको की तिथं गेल्यावरती ती गडबडली. बऱ्याचदा असं होतं की माझी गाय तर चांगली होती पण प्रदर्शनात तिचा नंबरच का आला नाही. तर कदाचित डॉक्टरांना आपल्या गाय किती चांगली आहे ही त्यांनी घरी बघितलं नसते, डॉक्टरांनी ती फक्त तिथंच बघितलं असते. जर आपल्या गायीने चांगला परफॉर्मन्स तिथं दाखवलाच नाही, आपलं जनावर तिथं कम्फर्टेबल उभं राहिलंच नाही किंवा त्याचं काही चिडचिड झाली आणि त्यानं त्याचं दुर्लक्ष, म्हणजे जनावरांनी तेवढं स्वतःचे जे काही आपण जीन्स म्हणतो खिल्लारचे जे ठाकूरकी असेल किंवा प्रदर्शनात उभं राहण्याची जी एक असं रुबाबदारपणा म्हणतो तो जर दाखवलाच नाही तर ते मार्क तिथं कमी होतात आणि मग आपल्याला नक्कीच वाटतं की आपल्या प्रदर्शनात गाय तर माझी चांगली होती या गायीपेक्षा. पण बऱ्याचदा असं पण असू शकतं की तुमच्या गायीने परफॉर्मन्स चांगला दाखवलाच नाही तर ही वेळ येऊ शकते, म्हणजे प्रत्येकावरती येते. तर असा विषय होतो की गायींना उभं राहण्यासाठी पण चांगली सवय लावली पाहिजे. पण बऱ्याचदा ती गाय प्रदर्शनात गेल्यावर पण म्हणजे गर्दीत उभं राहण्यासाठी पहिले 2-4 प्रदर्शन तर गाय किती जरी घरी तुम्ही सवय लावली तरी ती तिथं जाऊन तेवढा चांगला परफॉर्मन्स दाखवतात असं नाही. पण नंतर ज्या नेहमी उभा राहणाऱ्या गायीत त्या परत जाऊन मग त्यांना त्या गोष्टींची सगळी माहिती झालेली असते. तर गायींना घरीच आपण तसं उभं राहण्याचं हे तुम्ही सतत गायीत वेळ काढला तर ती शिकून जाते. तुम्ही अचानक जाऊन नाही ह्या गोष्टी होऊ शकत. धन्यवाद. खरं तर खूप महत्त्वाचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं. आता आम्ही पाहतोय की या आदत खोंडाचं तुम्ही शिंग बांधलेलं आहे. प्रदर्शनामध्ये आपल्या म्हणजे खिलारमध्ये असं म्हणतात की सगळ्या अवयवांमध्ये त्याचं शिंग हे सर्वात पहिलं आकर्षणाचं बिंदू असतं, की शिंगांना किती महत्त्व आहे किंवा काय केलं आहे सध्या, काय आपण करतोय? शिंगांना असं विषय होतं की शक्यतो शिंग आई आणि वडिलांच्या जीन्सवरती काही अंशी, म्हणजे मी तो म्हणतो 50% त्यांचं शिंगाचं वळण हे आई वडिलांच्या ह्याच्यानुसार होतं. पण बऱ्याचदा काय होतं, खिल्लारला सगळ्यात पहिली गोष्ट, खिल्लार हे कुठं शिंग टेकवणार नाही अशा ठिकाणी बांधलं पाहिजे. आता हे वासरू तर ह्याचे आई वडील दोन्ही चांगले होते शिंगाला, पण आमच्याकडून बांधताना चुकून झाडाच्याकडनं बांधण्यात आलं, ते थोडं टेकवायचं. तर ते थोडं टेकवणं सुद्धा आपण खूप वेळा ओढून बांधल्यानं जेवढा फायदा होत नाही किंवा त्यापेक्षा जास्त तोटा हा अगदी थोडंसं टेकवल्यावरती होतो. बऱ्याचदा शिंग बिघडण्याची कारणं हीच आहेत की ती झाडाच्या कडेला किंवा कुठंतरी शिंग टेकवणं अशा ठिकाणी बांधल्याने परिणाम होतो. तर तसं नाही बांधलं पाहिजे. शिंगांना खूप महत्त्व आहे. आता तुम्ही म्हणले की तुमच्या चुकीच्यामुळं ते झाडाच्या बाजूला वासरू बांधल्या गेलं, त्यांनी कंटिन्यू शिंग त्या झाडाला लावलं किंवा इकडं तिकडं लावलं, त्याच्यामुळं असं म्हणूया का आपण की शिंगाला केसाच्या एवढा जरी धक्का लागला तरी ते जागा हलवू शकतं? नक्कीच. आपण खूप ओढून बांधून पण शिंग जेवढी लवकर सरळ होत नाहीत, अगदी 5 मिनिट टेकवलेली शिंग ती वाकडी होऊन जातात. तर ते आपल्या लक्षात पण येत नाही खोंडाने किंवा वासरानं गायीनं शिंग कधी टेकवलं आणि कधी त्याची वळण बिघडत गेलं. पण बऱ्याचदा बघा गव्हाणी असतात, गव्हाणीच्या जेवढ्या लोकांनी खिल्लार गव्हाणीला बांधले त्याचे पुढचे टोक शिंगाचे घासलेले दिसतात. आपल्याला ते लक्षात येत नाहीत पण ते दाबतात मागं, आणि अगदी 5 मिनिटाचं दाबणं सुद्धा त्याचं आपल्या लक्षातही येत नाही. ते नगण्य वस्तू आपल्याला वाटते पण ती गोष्ट वाटते, पण ती त्यानं खूप परिणाम होतो खूप. आता आम्ही हा तसं पाहायला गेलं तर तुमचा दुष्काळी भाग म्हणलं तरी आम्ही कदाचित असं म्हणूया की ह्या दुष्काळी भागामध्ये पण खिलारला सांभाळणं कठीण काम आहे का सोपं काम आहे? खूप सोपं आहे. खिल्लारला खूप काही लागतच नाही. आपण बऱ्याचदा काय होतं, आता हे प्रदर्शनाच्या लोकांच्या विचारात ते खूप काय त्यात एक्स्ट्रा फिडिंग देतात ही लोक. ते आपापले त्यांची प्रत्येकाची खासियत आहे आणि त्यांना तो प्रदर्शनासाठीच तयार करत असतो. पण जनरली आपण घरी जे सांभाळतो त्यांना खूप काही खर्च येत नाही. खिल्लार हे अगदी सर्वसाधारण इंडियन ब्रीड एवढे नेटिव्ह आहेत की म्हणजे एवढे ही आहेत की ते आपण आपलं जे भारतीय राहणीमान आहे त्याप्रमाणे तग धरणारे ह्या प्रत्येक भागात डेव्हलप होत गेलेल्या ह्या
गायी आहेत, जसं गीर असेल तिकडं गुजरातकडं किंवा म्हणजे ज्या त्या आपापल्या भागातल्या देवणी, तसं ही आहे ना, ही खिल्लार ही आपल्या पंढरपूर किंवा आता आम्ही सोलापूर म्हणजे आम्ही करतो पुणे जिल्हा, पण हा जिल्हा अगदी सोलापूरला जोडल्यासारखा आहे. आणि पूर्वीपासून तर शेती सगळी बैलांवर व्हायची. काही लोकांकडं स्थानिक बैल होती की जी त्याला आपण गावरान म्हणतो. पण गावरान आणि खिल्लार हे काय फारसं लांबचं हे नाही, फक्त काही बांधेसूदपणा किंवा शिंगाचे ह्या काही ठेवून अगदी आखीवपणे असतात ते खिल्लारमध्ये जातात. बाकी फार काय असं ह्यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय असं नाही. नाजूकपणा चेहऱ्यात वगैरे आला की तो खिल्लारमध्ये मोडतोय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. आता एक गोष्ट अजून एक आता महत्त्वाची की ठीक आहे, खिलार ही तुम्ही म्हणले की बाबा दुधासाठी तुम्ही काही करून पहिला तो विचार करा. गाय निवडायला गेले, कालवड निवडायला गेले, त्याची वंशावळ बघा, ती दूध चांगलं देते का, 1 लिटरभर आपल्या घरात रोज दूध मिळेल. पण आता खिलार अशी म्हणजे खिलार थोडीशी ॲग्रेसिव्ह आहेच, त्याला काही नाही म्हणतात, पण ती मालकाच्या आज्ञेत पण आहे. पण खिलारनी दूध काढून दिलं पाहिजे किंवा आज समजा तुम्ही नाही आहे घरामध्ये तर दुसऱ्या घरातल्या व्यक्तीला काढून दिलं पाहिजे. तर याच्यासाठी खिलारनी दूध काढून देण्यासाठी काय वेगळं असं केलं पाहिजे का नियोजन? वेगळं नाही, पण जर तुम्ही खिल्लारला आपल्या घरातलं मानलं तर तुमच्यावरती ही वेळ कधी येणार नाही. म्हणजे तुमची अशी जर अपेक्षा असेल की कधीही जवळ न येणाऱ्या माणसानं डायरेक्ट यावं आणि जर्शीसारखं दूध काढून बघावं, तर ते खिल्लार नाही. खिल्लार ही खूप आठवणी ठेवणारी किंवा हुशार चंचल जाते. ती असं कुणाला पण सहजासहजी लगेच ती देणार नाही. तुमच्या घरचे लोक जर तिच्याशी कनेक्ट असतील, तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग जमलं ते तुमच्यासाठी काहीही करेल. म्हणजे ही पद्मात तर आम्ही असं म्हणतो की आम्ही रडलो तर आमची गाय रडल, एवढं तिचं आमचं ट्युनिंग जमलं. काय होतं, माझं तर मत आहे की तुम्ही गाय घेताना एक तर लहान वासरू घेतलं पाहिजे किंवा मोठी गाय घेतलीच तर ती कमी दिवसाची गाभण घेतली पाहिजे, की जेणेकरून पुढं जाऊन तुमचं तिला दूध देईपर्यंत तिला वासरू होईपर्यंत किंवा दूध द्यायची वेळ येईपर्यंत तुमचं आणि तिचं ट्युनिंग जमलं पाहिजे. तुम्ही जर 2 महिने तिच्या जवळच येणार नसाल आणि 2 महिन्यानंतर अचानक मला दूध दे म्हणणार असेल तर ती फॅक्टरी नाही. बटन टाकलं तुम्हाला मशीननं दूध दिलं असं नाही होऊ शकत. तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग जमलं पाहिजे. तिला असं वाटलं पाहिजे की ही आपली व्यक्ती. तर आमची आता एकही गाई आमच्याकडच्या भाला घालून दूध काढायची कधी वेळ येत नाही. आणि असंही अगदी आमची लहान मुलं आता जाऊन दूध काढू शकतात तीच. तर तुम्ही तिला व्यवस्थित हँडल केलं पाहिजे आणि तिच्याशी सतत ट्युनिंग ठेवलंच पाहिजे तुमचं. आता एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, दावणीला जवळपास 4 ते 5 खिलार आहेत आणि एक गीर पण आहे. मला थोडंसं हे विचारायचं आहे की एवढं 4 ते 5 खिलार, एक गीर आहे तुमच्याकडं. जसं तुम्ही म्हणले की खिलारला खूप कमी खर्च, तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कमी डॉक्टर लागतो किंवा लागतच नाही. तर आता दावणीला खिलार पण आहे, गीर पण आहे, की कोणाचा काय फरक सांगता थोडासा आम्हाला माहितीसाठी फक्त? आता गीर ही ती पण देशीच जाते आणि ही पण देशीच जाते. ती पण तेवढीच स्ट्रॉंग आहे. खिलार आपल्या भागात त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. जसं कदाचित गुजरातमध्ये गेल्यावर खिलार काही अंशी त्यांच्या स्ट्रॉंगपेक्षा किंवा काही गोष्टीत कमी पडू शकतं, तसं आपल्या भागात गीर ह्यांच्यापेक्षा कमी पडू शकतं. फक्त एक्स्ट्रा दूध आहे, गीरला ह्यापेक्षा जास्त दूध आहे. त्याला पण कारणं अशी आहेत की त्या लोकांनी ब्रीडिंगवरती खूप काम केलं गुजरातनं, आपण केलं नाही, म्हणून कदाचित ही दुधाला कमी त्यांच्यापेक्षा असेल. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण खिलारचं दूध गीरला काही अंशी फॅट जास्त असते आणि खिलारचं दूध पातळ असते. पण विषय कसा राहतो, पातळ नाही म्हणता येत पण तिच्यापेक्षा फॅट कमी. पण आपल्या परिसरात म्हणजे आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार म्हणलं तर खिलारचं दूधच बेस्ट आहे. पण आता होतं असं की आम्ही दोन्ही अर्थाने गाई पाळतो, एकतर दुधाच्या ह्यानं पण आणि प्रदर्शनासाठी. मग जर चांगलं वासरू झालं तर त्याला जर म्हणजे आपण जर सगळं दूध घरी काढायला सुरुवात केलं, वासराकडं दुर्लक्ष झालं तर ते वासरं पण पुढं चांगल्या दरात जात नाहीत किंवा चांगली होत नाहीत.
त्यामुळं आम्हाला मग काय करावं लागतं, एक्स्ट्रा दूध म्हणून थोडंसं गिरचं आम्हाला मदत घ्यावी लागते. ओके. तर आता एक बोलता बोलता तुमच्या ह्याच्यातनं जसं एक आलं की बाबा गीर ही त्यांच्या भागात त्यांनी जेवढा रिसर्च करून तिच्यावर ब्रीडिंगवर काम केलं, त्याच्यात सुधारणा केली. खिलारवरती पण आता बरंचसं काम का आपल्या जुने जाणकार असतील, डॉक्टर असतील, रिसर्च सेंटर असेल, त्यांनी जे जे काम केलं, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त काय गरज आहे खिलारकडे लक्ष देण्याची की बाबा मागील काळातल्या ह्या चुका त्या मागं आता विसरून आता पुढे कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढील काळामध्ये लोक आवर्जून म्हणतील की ही ब्रीड आता सुधारलेलीच आहे आणि ही पाहिजे ती गोष्ट देतीच आहे, दूध म्हणा किंवा सर्व. आता दादा असं झालं की आता शर्यती चालू झालेत, बैलांना चांगली मागणी वाढली, पण तुम्हाला असं वाटतं का की सगळीच बैलं पळायला जाणार आहेत? मग जर सगळीच बैलं पळायला जाणार असेल तर राहिलेल्या बैलांचं काय करायचं? तर आता शेतात तर कामं राहिलेलं नाहीत. तर माझं मत कसं आहे की तुम्हाला एकतर दुधाकडे पण बघितलं पाहिजे आणि खिलारच्या देखणेपणाकडे पण बघितलं पाहिजे. दोन्हीचा सुवर्ण मध्ये साधला तर तुम्हाला तो धंदा प्रॉफिटमध्ये आहे किंवा ते सगळं फायदेशीर आहे. आता एखादा उद्या मला म्हणेल गाईचा कुठं धंदा म्हणून करतो का, हे न केल्याचे हे दिवस आहेत. म्हणजे आम्ही गाई फुकट पण देऊन बघितल्या, त्यांच्याकडे आज एक दावं पण राहिलेलं नाही. म्हणजे मग शेवटी आपण देऊन काय केलं? असं होतं की लोकांना म्हणजे कधी कधी आपण काय दिलं ह्याचं पण महत्त्व समजलं पाहिजे. जी काही लोक असे आहेत की प्रदर्शनामध्ये नंबर आणण्यासाठी एका गाईसाठी 1,000 2,000 किलोमीटरचा प्रवास करतात. पण मी म्हणतो तशी गाय जर आपण एखाद्याला फुकट दिली आणि त्याला माहीतच नसेल या गाईत काही, तर तो त्या गाईचं आयुष्याचं मात्र करून ठेवणार आहे. मी म्हणतो आता सगळे लोक म्हणतात की बकासूर बैल चांगला पडला किंवा सोनारपाड्याचा सोन्या, म्हणजे असे खूप बैल आहेत. एक नाही, मी एकाचं नाव घेणं वैयक्तिक योग्य नाही. मग तुम्हाला काय वाटतं, ही जर बैल पळणाऱ्या लोकांकडे न जाता अवतावाल्या लोकांकडे गेलं असं त्यांचं करिअर काय होतं त्या बैलांचं? तसं असं होतं की कितीही सुंदर वासरू असेल किंवा किती गाय असेल आणि तुम्ही ती गिफ्ट केली असेल तर त्याला नक्कीच त्यातलं काय माहिती नसेल आणि त्याचं पुढं हे दिवस येतीलच असं नाही होत. त्यामुळं एक सुवर्णमध्ये साधला पाहिजे. बेस्ट ऑफ द बेस्ट कसं तयार होतील, म्हणजे देखणेपणा पण राहिला पाहिजे, पण त्याबरोबर दूध पण निघलं पाहिजे. आणि हे सगळं करून मी का सांगत होतो की व्यवसाय म्हणून का बघितलं पाहिजे, तर ह्यासाठी बघितलं पाहिजे की चांगल्या वस्तू खूप गेल्यात खूप. आता लोकांना वाटेल 1 लाख 2 लाख रुपये ह्यांच्या किमती ह्या अगदी मातीमोल भावात होत्या, आपण त्या घालवल्या. आता खरं तर हा वादग्रस्त विषय असेल कदाचित, पण लोक काही गायी वाईट मार्गानं कापायला जाताना आपल्याला दिसतात. पण मी ह्या मताचा माणूस आहे की ह्यातल्या खरंच सगळ्या काही फसून गेल्या असतील का, काही लोकांनी स्वखुशीने सुद्धा विकले असतील, त्या चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तिकडं गायी जाऊच नाही. समजा कदाचित काही गोष्टी फसून पळायला चाललो घेऊन म्हणून कापायला जातील, पण मी नाही म्हणत नाही. पण माझं मत आहे की काही गायी लोक विकत पण असतील, तर ते विकू नये हेच वाटत असेल तर ते ब्रीडिंग बेस्ट ऑफ द बेस्टच केलं पाहिजे आणि त्याचं उत्पन्न बेनिफिट मिळाला तर लोक ठेवतील. उद्या मला तुम्ही सांगा ना, हे शेण जर तुमचं किलोवर गेलं तर का मग लोक म्हणजे खराब किंवा अगदी आजारपणानंही जर असू द्या 4 दिवस शेण मिळालं तरी पैसे होतील असं म्हणून तरी लोक सांभाळतील. त्यांचं प्रॉफिटच बघितलं पाहिजे. जर कोणी धर्म म्हणून किंवा कोणी हाऊस म्हणून किंवा कोणीतरी, तर हे गोष्टी पुढं जाऊन लोप पावतील असं मला वाटतं. तर त्या नक्कीच प्रॉफिट म्हणूनच बघावं. खूप खूप धन्यवाद भैया. खरं तर खूप सुंदर मुद्दे आज या मुलाखतीच्या माध्यमातून दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर आज नुसतं चर्चेचा विषय होता, पण या चर्चेतून जवळपास आपण कितीतरी वेगवेगळे विषय घेऊन आज या खिलारशी चर्चा केली. दूध असेल, ब्रीडिंग असेल, प्रदर्शन असेल आणि खिलार, त्यांनी आता शेवटचा जो मुद्दा सांगितला, खिलार ही योग्य माणसाच्या हातात जाणं गरजेचं आहे. म्हणजे जन्माला आलेलं वासरू हे कोणत्या गोष्टीसाठी आलेलं आहे. सगळीच बैलं पळायला नाही जात, सगळीच बैलं प्रदर्शनामध्ये नाही उभी राहत, सगळीच बैलं आवताच्या कामाला नाही जात किंवा सगळीच बैलं वळवत नाही. जन्माला आल्यानंतर त्याचं योग्य काय आहे तर तो योग्य गुरुच्या हातात गेल्यानंतर त्याचं खरं पुढचं आयुष्य हे ठरत असतं. त्यामुळे आवर्जून एकतरी देशी गोवंश दावणीला सांभाळा. बाकी इतर देशी गोवंश तुमचे किंवा इतर जनावर असू द्या, पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची शान असलेला खिलार हा आपल्या दावणीला असणं खूप खूप गरजेचं आहे. मंडळी, धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची